विश्व माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानोबराय. माऊली म्हटलं तरी हृदय पाणावतं, माऊली म्हटलं तरी आमच्या हृदयाला पान्हा फुटतो किंवा हृदय हेलावून टाकतं असे शब्द आहेत. जगानी माय म्हटलं 16 वर्षाच्या लेकराला. बरं होते तोपर्यंत म्हणजे देहानी होते, आता चैतन्य आहेच आहे, पण देहानी होते तोपर्यंत जगानी फक्त छळलं, अपमान केला. असं काय पाप केलं होतं मला सांगा? संन्याशाच्या पुरा म्हणून सतत विटंबना झाली. पण आज आळंदीचं वैभव काय आहे, आळंदीची श्रीमंती काय आहे, आणि 12व्या शतकामध्ये महाराष्ट्र भूमीमध्ये ब्रह्मविद्येचा सुकाळ कशा पद्धतीने ज्ञानोबरायांनी घातला, या पद्धतीने आज आपण प्रकर्षाने पाहतोय आळंदीला आज काय रूप आहे यात्रेचं. पांडुरंग परमात्मा माऊलींच्या मागे लागतात. माऊली काहीतरी मागा, काहीतरी मागा, आणि आपली 1 वर्षाची नामदेवांच्या सोबत सर्व संत मंडळींच्या सोबत केलेली तीर्थावळी पूर्ण होते आणि ज्ञानोबराय पंढरीला जातात. पंढरीला पांडुरंगाच्या समोर उभे राहतात आणि पांडुरंगाला म्हणतात, भगवंता आता परवानगी द्या, आता निघायचं म्हणतो, आलो निजाच्या माहेरा, माझा शेवट गोड झाला पाहिजे भगवंता, आता तुम्ही परवानगी द्या, आता माहेराला यायचं म्हणतोय. भगवंत म्हणाले, माऊली एवढ्यात नाही, भगवंतांनी सांगून दिलं आळंदीचं स्थान, भगवंतांनी सांगून दिली तिथी वेळ वार सगळं, आणि माऊलींना सांगितलं काहीतरी सांगा, काहीतरी मागा, माझ्या हट्टा करता मला वाटतं म्हणून. माऊली मागायला तयार नव्हते, पण ज्ञानोबरायांच्या जीवनाचं पूर्णत्व काय मी सांगू माझ्या तोकड्या शब्दामध्ये. मंडळी, ज्ञानोबरायांनी पांडुरंगाला सांगावं, भगवंता कार्तिक वद्य वारीमध्ये मी येतो पंढरीला, पण कार्तिक शुद्ध वारीमध्ये मी पंढरीला येतो, पण कार्तिक वद्यामध्ये तुम्हाला यावं लागेल. म्हणून मी मगाशी विधान केलं, आज आळंदीमध्ये या वारीसाठी, या यात्रेसाठी जगाचा बाप अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा इथं आहे, सगळी संत मंडळी इथं आहे, आणि एवढ्या सगळ्या परमपर्व काळामध्ये आपणही इथं आहोत. याची देही, याची डोळा, हा सोहळा आपण पाहतो आहोत. आपण भाग्यवान आहे. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. ज्ञानोबरायांचं जीवन तत्वज्ञान, ज्ञानोबरायांचं साहित्य, आज भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी म्हटलं की ते हे माय ज्ञानेश्वरी असं म्हणून ज्ञानेश्वरीला आई म्हणून टाकलं आमच्या संतांनी. आईची भाषा लेकराला कळत नाही असं होत नाही. आम्ही लेकरू झालो की आम्हाला आईची भाषा कळते, कारण ज्ञानोबराय आम्हाला आईच्या भावनेने सगळं शिकवायला तयार आहेत. आमची अडचण अशी आहे की आम्ही लेकरू व्हायला तयार नाही. ज्ञानोबराय संतांनी सुद्धा त्यांचं वर्णन करावं, संतांनी देवाचं वर्णन करावं इथपर्यंत ठीक आहे, पण संतांनी या संतांचं वर्णन करावं असे ज्ञानोबराय. विश्व माऊली संतांना सुद्धा ज्यांचं वर्णन करावं वाटलं असे संतांचे संत म्हणजे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय. सगळ्यांना सुख देणारा, जगाची माया झालेली ज्ञानोबराय. नामदेव महाराजांना विचारलं, महाराज माऊलींचं वर्णन तुम्ही कोणत्या शब्दात केलं? असंख्य शब्द वापरले, शब्द कमी पडले, पण ज्ञानोबराय म्हणाले, ज्ञानराज माझी तुम्हाला माऊली कसे वाटले हो? अहो माझा शब्दामध्ये सुद्धा किती आत्मीयता मांडली. ज्ञानोबा माझा, प्रत्येक वेळी माझं माझं असं वाटलं. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, सगळ्या संतांना माझं वाटावं असं ज्ञानोबरायांचं व्यक्तित्व आहे. आज मी म्हणते, माऊलींच्या एका हरिपाठासाठी 1000 वेळा माऊलींचे पाय पकडले तरी कमी ठरणार आहेत. आज आम्ही भाग्यवान आहे. या महाराष्ट्राच्या मातीला गोड पडलेलं स्वप्न, विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणीच्या पोटी जन्माला आलेलं हे अत्यंत अलौकिक असं विभूतिमत्व, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर या शब्दामध्ये ज्यांचं वर्णन झालं, ज्या भगवान जगद्गुरु आदिदेव किंवा जगद्गुरु असलेल्या, योगेश्वर असलेल्या भगवान परमात्मा द्वारकाधीश गोपालकृष्णांनी कुरुक्षेत्रावर अर्जुनाला भगवद्गीता दिली, तोच भगवंत या अलंकापुरीमध्ये अवतीर्ण झाला माझ्या ज्ञानोबरायांच्या रूपाने. आणि संस्कृतात असलेली भगवद्गीता सर्वसामान्य श्रमिकांच्यासाठी, साधकांच्यासाठी
भक्तांच्यासाठी प्राकृतामध्ये आणली. यांनी तुमच्या माझ्या किती विचार करावा कल्याणाचा बघा बरं. संतांनी तुमचा माझा विचार केलाय, तो दादागिरी करून नाही. दादागिरी तुम्ही आम्ही करतो, तक्रारी तुम्ही आम्ही करतो. संतांनी दादागिरी नाही केली. संतांनी दंडवत घालून जगाच्या शाश्वत कल्याणाची कामना केली. सकलांच्या पाया माझा दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. आणि चित्त शुद्धीचा मनशुद्धीचा अत्यंत सुंदर असा मार्ग भक्तीच्या माध्यमातून दिला. संबंध संप्रदायासाठी, भागवत संप्रदायासाठी ज्ञानोबरायांचं केवढं मोठं योगदान आहे बघा. 2 मिनिटात सांगून पुढे जाणारे मुमुक्षुत्वांच्यासाठी, म्हणजे मुमुक्षुत्वाच्याही जे पलीकडे गेलेत अशांच्या अधिकारी साधकांच्यासाठी, भक्तांच्यासाठी ज्ञानोबरायांनी अनुभवामृत किंवा अमृतानुभव नावाचा ग्रंथ दिला. साधकांच्यासाठी भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी नावाचा अप्रतिम ग्रंथ. चांगदेव 65 असेल, अनेक विरहिण्या असतील, अनेक गवळणी असतील, असंख्य अभंग असतील. आणि श्रमिकांच्यासाठी, साध्या भोळ्या वारकऱ्यांच्यासाठी, निष्ठावान साधकासाठी रोजची म्हणजे त्रिकाल संध्येमध्ये जे येतं असा हरिपाठ नावाचा अत्युत्कृष्ट असा अध्यात्माचा अर्क सांगणारा ग्रंथ ज्ञानोबरायांनी सहज सुलभ सोप्या शब्दामध्ये तुमच्या माझ्याकरता दिला. अनंत उपकार आहेत. हरिपाठाच्या सबंध ग्रंथामध्ये किंवा त्या अभंगांमध्ये हरी हा उच्चारच माऊलींनी तुमच्या माझ्याकडून 108 वेळा करून घेतलाय. नाम तुमच्या माझ्याकडून घेऊन घेतलं आणि हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तुमच्या माझ्या पुण्याचा संचय व्हावा याचा अत्यंत सुंदर असा भक्तीचा राजमार्ग ज्ञानोबरायांनी आम्हाला घालून दिला. मग बघा या सगळ्या वाङ्मयामध्ये भगवद्गीतेवर ज्ञानोबरायांनी टीका केली. भगवद्गीतेवर अनेक मंडळींनी टीका केली आहे. भगवद्गीता आमचा धर्मग्रंथ असला तरी या ग्रंथावरती अनेकांनी टीका केली. वामन पंडित नावाचे एक पंत साहित्यामध्ये कवी होऊन गेले, त्यांनी यथार्थ दीपिका असा ग्रंथ लिहिला आणि भगवद्गीतेवर टीका केली. आता त्या ग्रंथाचं मुखपृष्ठ सुद्धा बघायला मिळत नाही. भगवद्गीतेवर टीका केली विनोबा भावे नावाचे एक अत्यंत सत्पुरुष होऊन गेले. त्यांनी आईने सांगितलं, विनू मला भगवद्गीता कळत नाही, मला प्राकृतात मराठीत करून दाखव. म्हणून विनोबा भावेंनी गीताई नावाचा ग्रंथ लिहिला आणि आईला सांगितलं, आई ही तुझ्यासाठी. टीका केली. अजून एक सांगते, भगवद्गीतेवर टीका झाली. स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्यांचं बहुमूल्य असं योगदान होतं, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असा जळजळीत अग्रलेख सरकारला लिहिणार आहे. आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच असं म्हणणारे लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरुंगामध्ये गीता रहस्य लिहितात. आणि हीच भगवद्गीतेवरची त्यांनी लिहिलेली टीका. या असंख्य टीका आज उपलब्ध असल्या तरी सुद्धा ज्ञानोबरायांची भावार्थ दीपिका आज महाराष्ट्र संस्कृतीने स्वतःच्या देवघरात ठेवली आहे. याचं कारण एक आहे की ज्ञानोबरायांनी नावच देताना दिलं भावार्थ दीपिका. ज्ञानोबरायांनी भाव जाणला. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी या न्यायाने हृदयात असलेला कळवळा, समाजाच्या प्रती निर्माण झालेला कळवळा आईच्या मायेने प्रकट झाला आणि विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले अवघेची झाले देहब्रह्म या न्यायाने ज्ञानोबरायांनी या सगळ्या वाङ्मय संपदेतून तुमच्या माझ्या जीवनाला इतका सुंदर मोक्षाचा मुक्तीचा राजमार्ग आखून दिला. पण आमची अडचण अशी की आम्ही त्या रस्त्यावरून चालायला तयार नाही. काय होतं तिथे गेल्यानंतर, तेणेची पंथे चालू जाता न पडेची गुंता कोठे काही. सगळा गुंता आहे आमच्या आयुष्यामध्ये, मनाचा गुंता आहेच आहे. पण या सगळ्या गाठी सुटाव्यात, या सगळ्या गुंता बाजूला व्हावा आणि निर्लेप अवस्था व्हावी, निरामय जीवन, स्वच्छ शुभ्र अवस्था जीवनाला प्राप्त व्हावी. याकरता भक्तीच्या एका अत्युच्च शिखरावर पोहोचलेल्या ज्ञानोबरायांनी आपल्याला आलेला अनुभव, आपल्याला आलेली अनुभूती आणि जीवनाचं पूर्णत्व कुठल्या शब्दामध्ये मांडावं असा विचार केला आणि जीवनाला आलेलं पूर्णत्व पांडुरंगाजवळ ज्ञानोबराय या अभंगातून मांडतात. प्रथम चरणापासून Roma
बघा मोगरा नसताना सुद्धा फुल्याचा आणि सुगंधाचा प्रत्यय आला की नाही. गोड चाल अत्यंत सुंदर. इवलेसे रोप लावियले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. बघा ज्ञानोबरायांनी स्वतःचं हृदगत, स्वतःचं मनोगत, स्वतःला आलेली पूर्णानुभूती व्यक्त केली. जीवन अपूर्ण आहे, जीवाला पूर्णत्वाचा ध्यास आहे. जीव अपूर्ण आहे आणि पूर्ण ब्रह्म आहे. वेदांनी सांगितलं ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. तानपुरा चालू राहिला बरं वाटेल मला. त्यामुळे असा पूर्ण ब्रह्म असलेला परमात्मा, त्या ब्रह्माच्या अनुभूती करता जीव अखंड तळमळतोय. बघा वास्तविक सगळे जागे राहताय ना, ऐकू येतंय सगळ्यांना माझं. खूप महत्वाचा मुद्दा म्हणते, जीवाला पूर्णत्वाची ओढ आहे, जीवाला त्याला पूर्ण व्हायचंय, पण देवाला प्राप्त करणं हे जीवाचं साध्य नाहीये. जीवाला देव आधीपासूनच प्राप्त आहे. देव प्राप्त करण्याची वस्तू नाहीये, देव ओळखण्याची वस्तू आहे. देवाला प्राप्त करता येत नाही हे माझं नाही, तुकोबरायांचं म्हणणं आहे. उदकाचे तरंग तरंग उदकाचे अंग तैसे तुम्हा आम्हा झाले एकी एक सामावले. तुकोबराय म्हणाले उदक म्हणजे पाणी, पाण्यावर आलेला तरंग हा पाण्यापासून वेगळा असतो का? किती गोड सांगितलं. उदकाचे तरंग तरंग उदकाचे अंग तैसे तुम्हा आम्हा झाले एकी एक सामावले. पाण्यापासून जसा पाण्याचा तरंग वेगळा नसो, तसा शिवरूपी बिंबापासून जीवरूपी प्रतिबिंब हे वेगळं नाहीये. आम्ही एकच आहोत. जीवाशिवाचं ऐक्य ज्ञानोबराय अनुभवतात आणि ती अनुभूती तुम्हाला मला प्राप्त व्हावी म्हणून परमेश्वर प्राप्त करायचा विषय नाही, परमेश्वर आहेच आहे, आमच्यात आहेच आहे, फक्त तो ओळखायचा विषय आहे. आणि तो ज्या दिवशी ओळखला जातो त्या दिवशी आलेली अनुभूती विलक्षण असते, झालेला आनंद विलक्षण असतो. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात पारमार्थिक भक्तीचं एक छोटस रोप माझ्या हृदयामध्ये लावलं गेलं. इवलेसे रोप लावियले द्वारी. पण झालं असं, मी केलेली भक्ती भगवंता तुझ्या कृपेने इतकी फुलली इतकी फुलली इतकी फुलली, माझ्या ध्यानीमनी नाही पण या रोपाचा वेल गगनापर्यंत गेला आणि भगवंता तू आकाशव्यापी आहेस. महाराजांनी त्याचं व्यापकत्व सांगितलं. तुका म्हणे व्यापक नभा होई अणुचा लीलाभा, होई अणुचा लीलाभा, होई अणुचा लीलाभा. विभूती योग, त्या विभूती योगामध्ये भगवंतांनी अर्जुनाला दिलेलं दर्शन. अनंत रूपो दरवक्त नेत्रम पश्चामि त्वां सर्वतोऽनंत रूपम नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्चामि विश्वेश्वर विश्वरूपम. भगवंताला आदी नाही, मध्य नाही आणि अंत नाही, असा अखिल कोट ब्रह्मांडाचा तो नायक. त्याला त्याचं दर्शन घेण्याकरता अर्जुनाला दिव्य चक्षु आदी प्रदान करावे लागले. असा तो भगवंत आहे, अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक आहे. मग असा मोठा असलेला व्यापक असलेला भगवंत त्यांनी स्वतःचं व्यापकत्व भक्ताला देऊन टाकलं. माऊली म्हणतात माझ्या हृदयात असलेलं भक्तीचं रोप, त्या रोपाने एवढं मूळ धरलं आणि माझी भक्ती इतकी फुलली इतकी प्रफुल्लित झाली की त्याचा वेलू गेला गगनावरी. मी जपा, ज्ञानदेवाला मुक्ताईला आणि सोपानाला सांभाळा असा आदेश मोठ्या बंधूला दिला आणि आई आणि वडील दोघंही निघून गेले. मातेचा अंतःकरण काय पाझरला असेल आपण कल्पना करू शकता. पाय निघत नव्हता पण जड अंतःकरणाने पतीच्या मागे निघाल्या आणि एका पाठोपाठ एक डोहामध्ये उड्या टाकून दोघांनी आपलं आयुष्य संपवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे उठले. आमच्या मुक्ताईनी निवृत्ती दादांना विचारावं, दादा माझी आई कुठे आहे? निवृत्ती दादा सांगतात मुक्ते आई देवाघरी गेली, ती रोजच जाते, आता येईल म्हणाले. पण कधीच न येण्याकरता आई बाबा देवाघरी गेले. एवढं ऐकलं, टाहो फोडला तीनही भावंडांनी. मुक्ताई आदिशक्ती ब्रह्मचित्कला निवृत्ती दादांना विचारतायत दादा आता तुम्हाला आई कुठली? निवृत्ती दादांनी रात्रभर सांभाळून ठेवलेले अश्रू ढसाढस फुटले, बांध फुटला आणि मुक्ताईला कडकडून मिठी मारली आणि सांगितलं मुक्ते आजपासून तू माझी आई. मुक्ताई नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची ही. त्यामुळे या तीनही देवांची बहीण म्हणून जरी आली असली तरी माय म्हणून झाली. आणि या माय पित्यांचे माता पित्यांचे किती सुंदर पांग फेडावेत या लेकरांनी, किती सुंदर जीवन जगून दाखवावं जगाला, जगाला हेवा वाटावा पण जगाकडून होणारी पूर्ण विटंबना सहन करावी.
कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया नाही. भूदेव तुमचा निर्णय आम्हाला मान्य असं म्हणून एकाही क्षणाचा विलंब न लावता आई वडिलांनी प्रायश्चित्त घ्यावं. हजारो वर्षांच्या घराण्याची तपश्चर्या फळाला यावी आणि मग या लेकरांचा जन्म आहे. हे साधं सोपं नाहीये, साधं सोपं नाहीये. त्यामुळे ज्ञानोबा म्हटलं की आमचं हृदय का हेलावतं, माऊली म्हटलं की आमच्या अंतःकरणाला पाझर का फुटतो. विज्ञानाला पडलेलं कोड आहे महाराष्ट्राचं ज्ञानोबा म्हणजे. अनेक वैज्ञानिकांनी समाधीचं गूढ उलगडण्याचा प्रयत्न केला पण बुद्धी थकली. पण ज्ञानोबा आम्हाला कळत नाही. जसे कृष्ण परमात्मा कळले नाहीत ना तसे ज्ञानोबरायांचं हे कोड काय असेल जीवन कळायला आमच्या जीवनाचा परमोत्कर्ष बिंदू आम्हाला गाठावा लागेल. तोच आम्ही गाठावा असं ज्ञानोबरायांना वाटतं. म्हणून माऊलींना स्वतःला जो अनुभव आलाय तो आम्हाला सांगतायत. इवले से रोप लावियले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. भक्ती करायला सुरुवात करा. भक्तीची एकदा का रुजवणूक झाली अंतःकरणामध्ये भक्ती प्रफुल्लित झाली किंवा हळूहळू ते बीजारोपण इतकं सुंदर होतं आणि त्याचा रोप त्याची वेल तयार व्हायला सुरुवात होते. आमची अडचण अशी, आमचं लक्ष सगळीकडे आहे पण इकडं नाही. प्रपंच फार आवडीने आम्ही करतो पण परमार्थाकरता आम्हाला वेळ नाही. येता का कीर्तनाला? कुठला वेळच नाही. जगातलं सगळ्यात मोठं खोटं वाक्य आहे मला वेळ नाही. आणि ते दिवसातनं 10 वेळा आपण बोलत असतो. बोलतो की नाही खरं सांगा? वाचताय का 4 ओव्या ज्ञानेश्वरीच्या? कुठलं वेळच कुणाला आहे? इतका व्याप, इतकी धडपड असते, इतकी धावपळ असते म्हणले आम्हाला अध्यात्मासाठी अजिबात वेळ नाही. आम्हाला आमचा श्वास ऐकायला वेळ नाही. आम्हाला थोडंसं आत डोकवायला सुद्धा वेळ नाही. ज्ञानोबरायांनी काय सांगितलं? वेळ द्यायचाच नाही. तरी गा तू ऐसे करी या 8 प्रहरा माझारी मोटके निमिष भरी रे तुझा. निमिष शब्द वापरला. 21,600 वेळा एक मनुष्य म्हणजे निरोगी बरं का, आयुर्वेद शास्त्र असं सांगतं की निरोगी मनुष्य एवढ्या वेळा श्वास घेतो. श्वासोच्छ्वास, श्वास घेणं आणि सोडणं 21,600 वेळा. मग आपण 21,600 राहू दे, 600 श्वास तरी रोजचे देवासाठी माऊलींसाठी नाही. 200, 100 आपण 100 दिवसात एकदा देवाला आठवतो आणि तेही कुठं काही बिघड झाला संसारात की देव आठवतो. एरवी नाही आठवत. म्हणून गावाला यायचं असेल तर देवाच्या गावाला यायचं असतं. आळंदी माऊलींचं गाव आहे. जाऊ देवाची या गावा घेऊ तेथेची विसावा, घेऊ तेथेची विसावा, घेऊ तेथेची विसावा. देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख. तुका म्हणे आम्ही बाळे या देवाची लढीवाळे. माऊलींकडे लढीवाळ होऊन याल ना तर माऊलींचं प्रेम अनुभवायला मिळेल. मंडळी मी कुणीतरी आहे हा भाव बाजूला टाकला आणि लढीवाळ लेकरासारखे आम्ही ज्ञानोबांकडे धाव घेतली ना, माऊलींचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. माऊलींचं चैतन्य स्पंदन आम्हाला जाणवल्याशिवाय राहत नाही. ज्ञानोबरायांनी आपल्या जीवनाला आलेला भक्तीचा बहर या एका फुलाचं उदाहरण दिलंय आपल्याला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळियासी आला. असं कधी वाटलं नाही का की ज्ञानोबरायांनी मोगराच का निवडला असेल? दुसरं कुठलं फुल का नाही निवडलं? दुसऱ्या कुठल्या फुलाचा उल्लेख ज्ञानोबरायांना का नाही करावा असा वाटला? त्याचं कारण एकच आहे. मोगरा हे फुल असतं ना, दिसायला शुभ्र आहे, धवल आहे, पांढरं स्वच्छ पांढरं शुभ्र शरीर आहे, फुलाचं स्वरूप आहे. मला असं वाटतं आपलं जीवन तितकं शुभ्र पाहिजे. मोगऱ्यासारखा देह आणि त्याच्या सुगंधासारखी आमची श्रद्धा. विठ्ठल